तेणे केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश, बहिणा फडकते ध्वजा, निरूपण आले ओजा. अनेकांना माहिती नसेल तर तुकोबांच्या शिष्या असलेल्या आणि ज्यांना तुकोबांचा प्रत्यक्ष सहवास लाभला अशा संत बहिणाबाई पाठक यांची ही रचना आहे. आपला महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, संस्कारांचा संपन्न वारसा या भूमीनं आपल्याला दिला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हणलंय की काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. खरंच या सगळ्या संत मंडळींचे इतके उपकार आहेत आपल्यावर की यांच्या ऋणांमधून मुक्त होणं काही शक्य नाही. या संतांनी निर्गुणातल्या देवाला सगुणात आणला. यांनी भक्ती मार्ग सोपा केला. संसारात प्रपंचात जो माणूस स्वार्थी झाला होता त्याला परमार्थाचा मार्ग दाविला. कर्मकांडांमध्ये गुंतलेल्या समाजाला या संतांनी नामाची गोडी लावली. देवाची प्राप्ती होण्यासाठी मनाची शुद्धी महत्वाची, ती खरी ईश्वर भक्ती, हे त्यांनी सहजपणे सांगितलं. आज कारवा मराठीमधून जी गाणी मी घेऊन आलीय ती गाणी नाहीच आहेत, ते अभंग आहेत, कधीही भंग न पावणारे. शाश्वत आनंदाचा हा खजिना आहे. मी याचा अर्थ काय सांगणार, एकेका ओळीचं निरूपण होऊ शकेल आणि ते खऱ्या अर्थाने समजून घ्यायला, त्यांचा अवलंब करायला आयुष्य थोडं पडेल. इतक्या या सगळ्या मोलाच्या गोष्टी आहेत ज्या त्यांनी सहज बोलणे हितोपदेश असं म्हणतात तशा सांगितलेल्या आहेत. जगाच्या कल्याणासाठी आयुष्य वेचलेल्या या सगळ्या महाराष्ट्रातल्या संत मंडळींना विनम्र अभिवादन करून सुरुवात करूयात आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोची. कवी वामन पंडित यांनी संत तुकारामांचं सार्थ वर्णन 2 ओळीत केलंय. ते म्हणजे जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तया लागी वाणी, परब्रह्मरूपी असा जो तुकावा, तयाचे तुकी कोण दुजा तुकावा. याहून वेगळं तुकोबांविषयी काय सांगावा. तुकोबांचे अभंग म्हणजे मराठी वाङ्मयाचा अमूल्य ठेवा. 3.5 शतके उलटूनही त्यांचे अभंग आजही आपल्या ओठी आहेत. तुकोबांच्या अभंगामध्ये जेवढा गोडवा आहे, विठ्ठलावरची निस्सीम भक्ती आहे, तितकीच समाजाला योग्य दिशा दाखवण्याची शक्ती. खरा देव कसा ओळखावा हे सांगताना त्यांनी म्हणलंय की जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. भक्ती, ज्ञान, वैराग्याचा संगम म्हणजे तुकारामांची अभंगवाणी. अंतरीची ज्योती, प्रकाशली दीप्ती असा दिव्य अनुभव जेव्हा तुकोबांना आला तेव्हा त्या परमेश्वर भेटीचं, साक्षात्काराचं वर्णन शब्दात करणं शक्यच नव्हतं. काही चियाबाही झाल्याचा तो अनुभव होता. अंतर्बाह्य फक्त आनंद होता. आनंदाचे डोही, आनंद तरंग. आपल्या मनातले जेव्हा सगळे विकार संपतात, म्हणजे काम, क्रोध, लोभ, द्वेष, मद, मत्सर हे जेव्हा सगळे संपतात तेव्हा उरतो तो निखळ आनंद. मनाने केलेले संकल्प, बुद्धीने घेतलेले निर्णय, ज्ञानेंद्रियांनी मिळवलेलं ज्ञान आणि कर्मेंद्रियांनी केलेली आपली सगळी कर्म चांगली असतील तर हा आनंदाचा डोह आपणही अनुभवू शकतो हे नक्की. आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगू झाले काहीची आबाही, काय सांगू झाले काहीची आबाही, पुढे चाली नाही, पुढे चाली नाही आवडीने. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, गर्भाचे आवडी मातेचा डोहळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे.
आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग तुका म्हणे तैसा होतला सेठसा तुका म्हणे तैसा होतला सेठसा अनुभव सरिसा मुखाला आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही आनंद तरंग जिका रंजले गांजले दासी म्हणे जो पुरी जिका रंजले गांजले दासी म्हणे जो पुरी तुझी साधू ओळखाव तुझी साधू ओळखाव देव तेथेची जाणाव एका रंजले गांजले दासी म्हणे जो पुरी मृदु सबाय नवनीत मृदु सबाय नवनीत मृदु सबाय नवनीत कैसे सज्जनांचे चित्त कैसे सज्जनांचे चित्त जाती अपंगिता नाही जाती अपंगिता नाही जाती अपंगिता नाही त्यासी घरी जो हृदयी एका रंजले गाजले जासी म्हणे जो पुरी दया करणे दे पुत्रासी दया करणे दे पुत्रासी दया दया करणे दे पुत्रासी तेची दासानी दासी तुका म्हणे सांगू किती तुका म्हणे सांगू किती तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती एका रंजले
गांजले त्यासी म्हणे जो आपुली. दया करणे दे पुत्राची, दया करणे दे पुत्राची, दया दया करणे दे पुत्राची, तेची दासानी दासी, तेची दासानी दासी. तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती. त्याची भगवंताच्या मूर्ती, तिका रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुली. तुची साधू ओळखाव देव तेथेची जाणाव. तिका रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुली. जिका रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुली. संत तुकोबांनी ज्ञानेश्वर माऊलींचं जे स्तवन केलंय त्यात ते म्हणतात, ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. तुकोबा ज्ञानदेवांना म्हणतात की आपण ज्ञानी लोकांचेही गुरु आहात, म्हणून तुम्हाला ज्ञानदेव असं म्हणतात. मज पामरा हे काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी, असं तुकोबा म्हणतायत. म्हणजे भागवत धर्माचा कळस होण्याचं महत्भाग्य ज्यांना लाभलं ते स्वतःला ज्ञानेश्वर माऊलींची वहाण होण्यात धन्यता मानतात. तर आपल्याला आपली ओळख पटलेली बरी. पुढे ते म्हणतात, ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळगणे, इतर तुळणे काय पुढे, तुका म्हणे नेणे युक्तीची ते खोली, म्हणून ठेविली पायी डोई. तुमच्या ज्ञानाच्या खोलीचा थांगपत्ता लागणं आमच्यासारख्यांना शक्य नाही, त्यामुळं असली सगळी व्यर्थ खटपट करण्यापेक्षा तुमच्या पायी मी माझे डोकं ठेवलेलं आहे. आपणही यातून काय तो बोध घेऊयात. आपल्याला इतक्या शंका असतात, इतके नाही तेच प्रश्न मनाला पडलेले असतात की सोपी वाट आपण अवघड करून टाकतो. आपण ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर माऊली म्हणतो. खरंच ती आपल्या सगळ्यांची माऊली आहे. त्यांची काहीही चूक नसताना लहान वयात त्यांना खूप सोसावं लागलं, पण तरी सुद्धा त्यांनी आपल्याला शिव्याशाप दिले नाहीत, तर अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी, शांततेसाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली. ज्ञानेश्वरी लिहून 750 अधिक वर्षांचा काळ आता झालेला आहे, पण तरीही ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला दरवेळेला एक वेगळा अर्थ समजेल इतकी सामर्थ्यवान आहे आणि प्रकाश दाखवणारी आहे. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्मा. सगळ्या जगासाठी, विश्वासाठी दाटून आलेला कारुण्य भाव, आर्तता ही या सगळ्याचा आशय आहे. परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यानंतर त्यांचं मन हे विश्वमन झालंय. अवघेची झाले देह ब्रह्म. संपूर्ण काया ही ब्रह्मरूप होऊन गेलीय. आपल्या आयुष्याचा, वैयक्तिक गोष्टींचा, सुखदुःखाचा विसर पडल्यावरच विश्वाविषयीचा एकात्मभाव जागा होतो, असं माऊली यात म्हणतात. या विश्वाचे आर्त मधली जी आर्तता आहे ती आपल्यापर्यंत सार्थ पोचवतात हृदयनाथांचं संगीत आणि लता दिदींचे चिरंतन स्वर. हे संगीत सुद्धा या रचनांसारखंच आहे, कालातीत, चिरंतन आणि शाश्वत. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त
अवघेची झाले देह ब्रह्म अवघेची झाले देह ब्रह्म विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले आवडीचे वालभ माझिनी कोंदाटले आवडीचे वालभ माझिनी कोंदाटले नवल देखिले नभाकार गे माये विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला बाप रखुमा देवीवरू सहज निटू झाला हृदयी नटावला ब्रह्माकारे विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेची झाले देह ब्रह्म विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे केव्हाही कुठेही आणि कधीही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू सबाह्य अभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू दृढ विटे मनामुळे दृढ विटे मनामुळे विराजित वनमाळी विराजित वनमाळी हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू आजी सोनियाचा दिनू बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू बरवा संत समागमू प्रगटला आत्मारामू हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत एकही अपशब्द सांगितला नाही, एकही टाकाऊ शब्द नाही. समाजाने त्यांना एवढं छळलं, नाही ते आरोप त्यांच्यावरती केले. त्यांची काहीही चूक नसताना त्यांना सारं काही सोसावं लागलं. त्यांनी इतकं सोसलं की ते सहनसिद्ध झाले. आकाशाने सुद्धा त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. गोदावरीनं त्यांना कूस दिली. इंद्रायणीच्या वाळवंटानं त्यांच्यातला पाझर आपलासा करून घेतला. सूर्यानं आपलं निरंजन त्यांना बहाल केलं. चंद्रानी घर दिलं, चांदण्यानी कांबळी दिली. साऱ्यांनी सारं देऊनही ज्ञानदेव तसेच समधात राहिले. 1999 मध्ये प्रकाशित झालेल्या पसायदान या पुस्तकातला हा थोडासा भाग. जसं यात म्हणलंय की साऱ्यांनी सारे देऊनही ज्ञानदेव तसेच समधात राहिले. समधातचा अर्थ काय? तर जशी कमळाची पानं जलाशयात असतात, पाण्यात असतात, पण तरीही अलिप्त. मनाच्या या समधात अवस्थेचं वर्णन संत ज्ञानेश्वरांनी नुरोनिया ठेला असं केलेलं आहे. म्हणजे बाह्य स्वरूपी तो इतका निश्चल आहे की खरंच जिवंत आहे का असा प्रश्न इतरांना पडावा, आणि तो जिवंत असला तरी जणू काही जिवंत नाही असं वाटावं असा. या अवस्थेला सहज स्थिती किंवा निजस्थिती असंही म्हणलं जातं. ज्ञानेश्वर माऊलींच्या मनाची हीच अवस्था होती. लौकिकापासून ते अलिप्त झाले होते. देहाने सगळे भोग ते सोसत होते, पण त्यांचं मन हे विश्वात्मक झालं होतं. परमेश्वराशी ते इतके एकरूप झाले होते की तुझा तुची देव, तुझा तुची भाव, फिटला संदेह अन्यतत्वी. द्वैत अद्वैताच्या पलीकडे ते गेले होते. त्यांच्या याच समाधी अवस्थेची अनुभूती म्हणजे अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझं ध्यान कळो आले. आपल्यातलाच देव सापडल्याचा आनंद, गुरुकृपेमुळे पावन झाल्याचं समाधान यामध्ये अनुभवायला मिळतं.
आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5,000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. झळकती रत्नकिळ फाकती प्रभा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे तेथीची शोभा. कानडाव विठ्ठलू करनाटकू, कानडाव विठ्ठलू करनाटकू. येणे मजला वियला वेदू, खोळ गुंथी घेऊनी खुणाची पालवी आळविल्याने दी साधू. कानडाव विठ्ठलू करनाटकू, येणे मजला वियला वेदू. शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू. शब्दे विण संवादू दुजे विण अनुवादू. हे तव कैसे निगमे परेही परते बोलणे खुंटले. वैखरी कैसे नि सांगे, वैखरी कैसे नि सांगे. कानडाव विठ्ठलू करनाटकू, कानडाव विठ्ठलू करनाटकू. येणे मजला वियला वेदू. पाया पडू गेले तव पाऊल चिन दिसे, पाया पडू गेले तव पाऊल चिन दिसे. उभाची स्वयंभू असे समोर की पाठी मोरा न कळे, समोर की पाठी मोरा न कळे. टकची पडीले कैसे, कानडाव विठ्ठलू करनाटकू, कानडाव विठ्ठलू करनाटकू. येणे मजला वियला वेदू.
बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणूनी बाप रखुमा देवीवरू हृदयीचा जाणूनी अनुभव सौर सुकेला दृष्टीचा डोळा पाहो गेली तव भितरी पालटू झाला तव भितरी पालटू झाला कानडाओ विठ्ठलू करनाटकू कानडाओ विठ्ठलू करनाटकू येणे मजला वियलावे हृदयनाथ मंगेशकरांनी जेव्हा या अभंगांची गाणी करावीत असा विचार केला त्यामागे त्यांना भावला होता माऊलींच्या ठायी असलेला अलौकिक काव्य प्रतिभा संपन्न असा महाकवी महान तत्वज्ञ या कवित्वाचा मोठेपणा मंगेशकरांनी जाणला होता. म्हणूनच या मंगेशकर कुटुंबियांचे सुद्धा आपल्यावरती अनंत उपकार आहेत. आता जे गाणं आपल्या भेटीला येत आहे त्यामध्ये भ्रमरांचं गुंजन आहे. भ्रमर म्हणजे भुंगा. आताच्या पिढीतल्या मंडळींचं मराठी थोडंसं वीक असल्यामुळे कच्चं असल्यामुळे भ्रमरचा अर्थ इथे सांगितला. हे भ्रमरांचं गुंजन संगीतामधून तेवढंच समर्पकरित्या साधण्यासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी ही बाब लक्षात घेऊन यामध्ये 2 बासऱ्यांचा मेळ साधलेला आहे. ही रचना म्हणजे ऋणू झुणू रे भ्रमरा. ही भ्रमराची उपमा ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या मनाला उद्देशून दिलेली आहे. आपलं मन असंच आहे, नाचरं, ते कुठेही स्थिर व्हायला तयार नाही. माऊली इथे सुचवतात की हे माझ्या मना, तू सतत या फुलावरून त्या फुलावर उडण्यापेक्षा परमेश्वराच्या चरणाशी लीन हो, तिथे स्थिर हो आणि त्यातून मिळणारा आनंद घे. या परमेश्वर भक्तीची गोडी एकदा चाखून तरी बघ. कारवा मराठीमधून येत आहे हेच गाणं आपल्या भेटीला. ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा ऋणू झुणू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे
मी अशी आशा करते की आजचा आपला हा भाग तुम्हाला आवडतोय. तो आवडला तर तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा. अवचिता परिमळू झुळकलाळू माळू अवचिता परिमळू झुळकलाळू माळू मी म्हणे गोपाळू आलागे माये अवचिता परिमळू झुळकलाळू माळू चाचरती चाचरती बाहेरी निघाले चाचरती चाचरती बाहेरी निघाले ठकची मिठेले काय करू अवचिता परिमळ झुळकलाळू माळू तो सावळा सुंदरू कासे पितांबरू तो सावळा सुंदरू कासे पितांबरू लावण्य मनोहरू देखियेला अवचिता परिमळ झुळकलाळू माळू बोधुनी ठेले मन तव झाले आन सोकोनी घेतले प्राण माझे गे माये सोकोनी घेतले प्राण माझे गे माये अवचिता परिमळ झुळकलाळू माळू बाप रखुमा देवी वरू विठ्ठल सुखाचा बाप रखुमा देवी वरू विठ्ठल सुखाचा विठ्ठल सुखाचा विठ्ठल सुखाचा तेणी काया मने वाचा वेधियले अवचिता परिमळ झुळकलाळू माळू मी म्हणे गोपाळू आलागे माये अवचिता परिमळू झुळकलाळू माळू. रंगा येवो ये रंगा येवो ये विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हाई विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हाई येवो ये रंगा येवो ये
वैकुंठवासिनी विठाई जगत्र जननी वैकुंठवासिनी विठाई जगत्र जननी तुझा विधू माझे मनी तुझा विधू माझे मनी रंगाई कटीकर विराजित मुकुट रत्न जडित कटीकर विराजित मुकुट रत्न जडित पीतांबरू कासिला तैसा एका धावत विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हा येईल विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हा येईल विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हा येईल रंगाई विश्वरूप विश्वंभरे कमळ नयने कमळा करे वो विश्वरूप विश्वंभरे कमळ नयने कमळा करे वो तुझे ध्यान लावा तुझे ध्यान लावा बाप रखुमा देवी वरे वो विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हा येईल विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हा येईल विठाई किठाई माझे कृष्णाई कान्हा येईल रंगाई विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हा येईल विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हा येईल विठाई विठाई माझे कृष्णाई कान्हा येईल विठाई विठाई माझे आजच्या आपल्या एपिसोडचा शेवट आपण पसायदानानं करतोय. पसायदान म्हणजे माऊलींची वैश्विक प्रार्थना. ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या 18व्या अध्यायातल्या या 9 ओव्या म्हणजे 9 रत्न आहेत. अनेक यज्ञांमध्ये ज्ञानाचा यज्ञ हा सगळ्यात महत्वाचा सांगितलाय. ज्ञानेश्वरांनीही एक यज्ञ आरंभिला होता, जो होता वाग्यज्ञ. आणि म्हणूनच ते म्हणतात की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. संपूर्ण ज्ञानेश्वरी म्हणजे एक अलौकिक रचना आहे, ज्याची सुरुवात होते ओम नमोजी आज्ञापासून गणेश स्तवनाने आणि समाप्ती होते ती विश्वात्मक देवाच्या प्रार्थनेने. यामध्ये माऊली म्हणतात, खळांची व्यंकटी सांडो. खळांचा नाश होवो म्हणलेलं नाहीये, त्यांची ही जी दुष्ट प्रवृत्ती आहे ती नष्ट होवो. खरं तर त्यांना समाजानं किती छळलं, एखाद्याने शिव्याशाप दिले असते, पण माऊलींचा मोठेपणा हाच. ज्ञानदेव या जगावर फक्त प्रेमच करत होते हे यातून दिसून येतं. त्यांनी जे काही सोसलं त्याचा कडवटपणा, त्याचा जरासाही लवलेश आपल्याला त्यांच्यात दिसत नाही. पसायदानात त्यांनी म्हणलंय, चंद्रमेजे अलांछन मार्तंड जेता पहिन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. म्हणजे आपलं संकल्पित कार्य जे आहे ते लवकरात लवकर ज्यांना समजतं, उमजतं, त्या संकल्पाची पूर्ती झाल्यानंतर आता जगणं निष्फळ आहे याची जाणीव होऊन थांबावं हे ज्यांना कळतं ते खरे संत. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आपलं संकल्पित कार्य पूर्ण करून जो मांडलेला खेळ होता तो पूर्ण करून पूर्णविराम घ्यावा असं समजून विश्वासाठीची प्रार्थना करून ही माऊली समाधिस्थ झाली. या सगळ्या संतांची शिकवण आपल्या मनी ठसू दे, नामाची गोडी लागू दे. तुमच्या बोधाचे चिंतन आम्हा घडो रात्रंदिन, आचरणाची नित्य सेवा दीन म्हणे घडो देवा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे
आता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांशील तो तेलाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया लता दीदींनी या रचना गातानाचा अनुभव एका मुलाखतीत सांगितला होता की आजवरची गायलेली सगळी सिनेमांची गाणी एका बाजूला आणि हा अनुभव एका बाजूला. त्यांनी म्हणलं होतं की या रचना गाताना त्यांनी दिव्यानंद अनुभवला. मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेल्या ज्ञानेश्वरीतल्या या रचनांचा अजून एक स्वतंत्र कारवा आपण याआधी केलेला आहे, ज्यामध्ये ही गाणी कशी बनली याविषयी मी अधिक बोललीय. कारवा क्लासिक रेडिओ शो लता मंगेशकर मराठी सॉंग स्पेशल असं तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तो नक्की सापडेल. तेव्हा तो भाग सुद्धा जरूर ऐका. आत्ताच्या नव्या पिढीपर्यंत आणि त्यांच्या प्लेलिस्टमध्ये ही अशी गाणी येण्याची जबाबदारी आपण उचलूयात. त्यांनाही हे ऐकावंसं वाटेल, समजून घ्यावंसं वाटेल. ही जिज्ञासू वृत्ती आपण जागी करूयात आणि चांगलंच ऐकूयात. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तर @सानिका हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे. सानिका मुतालिक असं तुम्ही गुगल सर्च केलं तरी सुद्धा माझं बरंच इतर कामही तुम्हाला पाहायला मिळेल. तेव्हा इतर प्लॅटफॉर्म्सवरती सुद्धा कनेक्टेड राहूयात. सारेगम मराठीला सबस्क्राईब केलंत ना, हे नक्की चेक करा. बेल आयकॉनवरही प्रेस करा म्हणजे आपल्या एपिसोडची नवी अपडेट तुम्ही मिस करणार नाही. पुन्हा भेटूयात नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.